नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेटचा जो काही नवीन निकाल सध्या जाहीर झाला आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव, त्यानंतर जे काही रजिस्ट्रेशन नंबर असेल, रोल नंबर असेल, डेट ऑफ बर्थ असेल, त्यानंतर मेल फिमेल संदर्भात माहिती, त्यानंतर जो काही तुमचा स्कोर आहे तर तो स्कोर सध्या बघा आपल्याला नवीन जो काही निकाल आहे तर त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी संदर्भात जी काही माहिती आहे तर ती माहिती त्या निकालावरनं आपल्याला कळते. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जो काही सेफ स्कोर असेल प्रत्येक कॅटेगरीचं, कारण ह्याच्यामध्ये आता प्रत्येक कॅटेगरीची जी काही माहिती आहे स्टुडंटची तर ती सध्या बघा नवीन रिझल्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु प्रत्येक कॅटेगरीचे जे काही स्टुडंट आहे तर ते विद्यार्थी नेमके उमेदवार किती आहे तर त्या अनुषंगाने बघा आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही टेट 3 नवीन निकाल आहे तर त्या निकालाच्या अनुषंगाने संपूर्ण जो डाटा ॲनालिसिस आहे तर तो सध्या बघा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आणि त्या डाटानुसार तुमचा जो काही सेफ स्कोर असेल किंवा जो कट ऑफ असेल सर्वसाधारण तर तो नेमका तुमचा त्या ठिकाणी किती येऊ शकतो. प्रत्येक कॅटेगरीतील जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या टॉपचे मार्कवाले उमेदवार नेमके किती आहे तर त्याच्या देखील आपण चार्टच्या माध्यमातून संपूर्ण डेटा जो आहे तर तो सध्या बघा ॲनालिसिस या ठिकाणी करणार आहोत. तसंच बघा जो काही कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तर तो सध्या हाय लागू शकतो ते देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. हे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने नवीन चॅनल असल्यामुळे ह्याला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या जे काही या ठिकाणी फाईल ॲड केलेली आहे, PPT आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा ह्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि फायनलमध्ये जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ नेमका किती त्या ठिकाणी बघा लागू शकतो, तुमचे जे स्कोर आहे तर तो स्कोर नेमका सेफ स्कोर आहे किंवा नाही ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक अंदाज येईल. तर मित्रांनो या ठिकाणी आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी जे काही या ठिकाणी रिझल्ट घोषित करण्यात आला आहे, नवीन जो काही रिझल्ट आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण संपूर्ण जे काही कॅटेगरीनुसार नेमके किती मार्कावरती किती उमेदवार आहे असे ह्या ठिकाणी जी काही PDF आहे तर ती PDF सध्या बघा एक्सेलमध्ये आपण जो काही डाटा आहे तर तो डाटा इथं घेण्यात आला आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला जी काही प्राथमिक माहिती आहे तर ती सध्या बघा ह्याच्यावरनं येईल. तर ह्याच्यात आता जे काही डाटा आहे तर तो 2 लाख प्लस जे काही उमेदवार आहे म्हणजे 2,08,120 एवढ्या उमेदवारांचा या ठिकाणी डाटा आहे तर तो डाटा सध्या बघा घेण्यात आला आहे. आता ह्याच्यात जर आपण विचार केला तर ज्या सध्या बघा इथं वर आपण संपूर्ण जे कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये जनरल असेल, SC, ST, OBC, VJA, NTB, NTC, NTD, त्यानंतर SBC, EWS आणि ACBC अशा संपूर्ण जे काही प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गाचा डाटा इथं एकंदरीत ॲनालिसिस करण्यात आला आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर ह्याच्यात जे काही स्कोरनुसार सध्या बघा आपण डेटा घेण्यात आला आहे त्याच्यामध्ये इथं जर आपण विचार केला तर इथं 0 ते या ठिकाणी 20 मार्कापर्यंत जे काही प्रत्येक प्रवर्गाचे आपल्याला या ठिकाणी कॅन्डिडेट दिसत आहे तर त्या कॅन्डिडेटची इथं संख्या देण्यात आली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जर सर्वसाधारण जो काही स्कोर आहे तर तो स्कोर आपण इथं बघूया. तर आता इथं बघा जवळपास आपण 60 ते 80 दरम्यान इथून सुरुवात करूया. 60 ते 80 दरम्यान प्रत्येक कॅटेगरीचे किती उमेदवार आहे. आता ओपनमध्ये जर विचार केला तर जवळपास 8,500 उमेदवार आहे. SC संदर्भात 7,855, STचे उमेदवार या ठिकाणी 60 ते 80च्या दरम्यान असलेले उमेदवार 6,784. त्यानंतर OBCचे 14,000 जवळपास आहे. VJAचे या ठिकाणी 1,600 जवळपास उमेदवार आहे. NTBचे 1,298 उमेदवार, NTC संदर्भात 1,945 उमेदवार, NTDचे या ठिकाणी 1,030 उमेदवार आहे. SBCचे जवळपास 652 एवढे उमेदवार आहे. EWS संदर्भात 2,815 उमेदवार आहे आणि ACBC संदर्भात 1,975 एवढे उमेदवार सध्या 61 मार्क ते 80 मार्क ह्याच्या दरम्यान सध्या उमेदवार आहे. आता इथं जर आपण जे काही टॉपचा जर आपण उमेदवार घेतला प्रत्येक कॅटेगरीचा तर टॉपचा उमेदवार आपण आपल्याला माहिती आहे की 190 मार्काचा ह्या जी काही टेट 3 परीक्षेमध्ये हायेस्ट असलेला उमेदवार आहे. आता त्याच्यामध्ये इथं जर बघितलं आपण तर इथं बघा 181 ते 200 दरम्यान म्हणजे जो काही टॉपचे उमेदवार प्रत्येक ह्या ठिकाणी बघा ऑलमध्ये जर विचार केला संपूर्ण कॅटेगरीमध्ये तर 12 उमेदवार आपल्याला टॉपचे उमेदवार फक्त 181 ते 200 दरम्यान इथं मिळत आहे. त्याच्यामध्ये ओपनचे 2 उमेदवार आहे. त्यानंतर SCचा 1 उमेदवार, STचा या ठिकाणी बघा कोणताही नाही. OBCचे 4 उमेदवार आहे. त्यानंतर VJAचा 1 उमेदवार, NTCचा 1 उमेदवार आणि EWSच्या या ठिकाणी बघा 3 उमेदवार
SCBCचे 3 उमेदवार असे जवळपास 12 जे उमेदवार आहे तर ते 180+ या ठिकाणी आपल्याला त्यांचे मार्क आलेले पाहायला मिळत आहे। आता इथे जर सर्वसाधारण पुढचं जर घेतलं आपण तर 161 ते 180 दरम्यान याच्यामध्ये टोटल जे काही उमेदवार आहे तर ते 484 एवढे उमेदवार सध्या आपल्याला 161 ते 180 दरम्यान इथं पाहायला मिळत आहे। तर ह्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीचा जर विचार केला तर सर्वात जास्त इथे 161 ते 180 दरम्यान 110 उमेदवार हे ओपनचे म्हणजे जनरल कॅटेगरीचे आपल्याला सर्वात जास्त इथं पाहायला मिळत आहे। त्यानंतर दुसरे जे सर्वात जास्त उमेदवार आहे तर ते OBC संदर्भात आहे। त्याच्यामध्ये 181 जे उमेदवार आहे तर ते उमेदवार ह्या ठिकाणी OBCचे ह्या ठिकाणी 1 नंबरवरती आपल्याला 160 ते 180 दरम्यान जो काही टॉपचा स्कोर आहे तर त्याच्यामध्ये OBC प्रवर्गाचे उमेदवार सर्वात जास्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता सर्वात कमी जर आपण इथे 160 ते या ठिकाणी 180 दरम्यान जर बघितलं तर ST प्रवर्गाचे फक्त 6 उमेदवार आपल्याला हे जे काही टॉपची रँक आहे 160 ते 180 दरम्यान तर ह्याच्यामध्ये ST प्रवर्गाचे फक्त 6 उमेदवार आपल्याला पाहायला इथं मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये जर नॉर्मल म्हणजे मध्यम प्रकारचं जर इथं आपण टॉपचे उमेदवार जर बघितले तर त्याच्यामध्ये इथं रँक जी असेल तर ती समजा ह्या ठिकाणी 121 ते 140 म्हणजे जे काही मीडियम रँक असेल तर त्याच्यामध्ये जवळपास 19,000 ह्या ठिकाणी समथिंग जे उमेदवार आहे तर ते 121 ते 140 दरम्यान आपल्याला 19,000 पर्यंत उमेदवार सध्या बघा इथं पाहायला मिळत आहे। आता हे 19,000 मध्ये नेमके कोणकोणत्या कॅटेगरीचे जवळपास उमेदवार आहे ज्यांचं 120 ते 140च्या म्हणजे ह्या ठिकाणी दरम्यान जो स्कोर आहे तर तो स्कोर सध्या बघा असणार आहे। तर त्याच्यामध्ये देखील इथं जर विचार केला आपण तर ह्याच्यामध्ये 140च्या दरम्यान जवळपास ओपनचे 3,000 आहे, SCचे 2243, STचे 518 आहे, त्यानंतर OBCचे 7,048, VJA 393, त्यानंतर NTB 419, NTC 900 या ठिकाणी बघा 79, NTD 500 जवळपास 97, SBCचे 337 आहे, EWSचे 730 आणि SCBCचे 2705 एवढे उमेदवार जे आहे तर ते 121 पासून ते 140च्या म्हणजे या ठिकाणी जे काही वर असलेले उमेदवार आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। आता ह्याच्या संपूर्ण डाटामध्ये जर विचार केला आपण तर सर्वात हायेस्ट जे काही सध्या बघा उमेदवार आहे म्हणजे सर्वात जास्त स्कोर केलेले जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या कोणत्या प्रवर्गाचे असणार आहे किंवा त्या अनुसार जो काही डेटा आहे तर तो डेटा आपण इथे बघा हे जे काही सध्या जो चार्ट आहे तर ह्याच्यावरनं आपण इथं तुम्हाला बघू शकतात। आता इथे जवळपास आपण जे काही ॲनालिसिस केले त्याच्यानुसार सर्वात जे काही मार्क जे उमेदवार आहे तर ते मार्क म्हणजे 81 पासून तर 100 असलेले जे काही मार्क आहे तर ते असे उमेदवार इथं बघा हा जो काही तुम्हाला डेटा दिसतोय हा स्तंभ दिसतोय तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवारांना या ठिकाणी 81 पासून तर 100 पर्यंत मार्क सध्या बघा इथं मिळालेले आहे। त्यानंतर दुसरं जे काही सर्वात जास्त उमेदवार आपण इथं दुसरा गट जर बघितला तर तो म्हणजे या ठिकाणी 101 ते 120 दरम्यान आहे म्हणजे जवळपास हे जे उमेदवार आहे तर हे 2 नंबर रँकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतं। आता ह्याच्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार आपण इथे सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी 81 ते 100च्या दरम्यान ह्या जे काही पदभरती आहे त्या टेट परीक्षेमध्ये तर हे 81 ते 100 दरम्यान सर्वात जास्त उमेदवार आहे। आता हे उमेदवार नेमके किती आहे तर ते तुम्हाला इथं ह्याच्यावरनं कळणार आहे। तर इथं बघा जवळपास 81 ते 100 दरम्यान 37 म्हणजे 31.77% एवढे जे काही विद्यार्थी आहे उमेदवार आहे तर ते 81 ते 100 दरम्यान सध्या आपल्याला पाहायला मिळतात। आता ह्याच्यामध्ये सर्वात कमी जर असेल तर ते म्हणजे इथं टॉपचे आपल्याला 61 ते 180 दरम्यान सध्या ह्या चार्टनुसार पाहायला मिळतं। आता ह्याच्यामध्ये जो काही आपल्याला सर्वसाधारण एव्हरेज स्कोर आहे तर तो ह्याच्यावरनं एक प्रकारे इथं बघा कळतोय म्हणजे एव्हरेज स्कोर जर तुम्ही इथं पकडला तर 101 ते 120 दरम्यान हा एक प्रकारे या ठिकाणी आपण एव्हरेज स्कोर जो असेल तर तो इथं म्हणू शकतात। आता ह्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार सर्वात जास्त उमेदवार कोणत्या प्रवर्गाचे इथं पाहायला मिळतात तर त्याचा हा डेटा इथं आहे। आता नवीन जे काही सध्या बघा रिझल्ट जाहीर झाला आहे तर त्याच्यामध्ये जो काही ॲनालिसिस करण्यात आलं आहे तर त्याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी सर्वात जास्त जे काही उमेदवार आहे जे उमेदवार म्हणजे ह्या ठिकाणी जो प्रवर्ग आहे तो म्हणजे OBC प्रवर्गाचे ह्या ठिकाणी सर्वात जास्त उमेदवार
क्वालिफाय झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये जे काही टॉपचे उमेदवार आहे जवळपास ओबीसीचे किती आहे तर त्याचे ओबीसीचे जर बघितले तर 66,482 म्हणजे जवळपास टक्केवारी जर बघितले तर 32% एवढे उमेदवार ओबीसीचे सध्या बघा पाहायला ह्या भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला मिळत आहे। त्यानंतर 2 नंबरवरती जर इथं विचार केला आपण तर इथं बघा ओपनचे उमेदवार आपल्याला म्हणजे जे काही ओपन जनरल प्रवर्गासंदर्भात उमेदवार 2 नंबरवरती इथं पाहायला मिळत आहे। म्हणजे 1 नंबर टॉपचे ओबीसी उमेदवार आहे। त्यानंतर जनरलमधले ह्या ठिकाणी जवळपास किती उमेदवार आहे तर 36,496 म्हणजे 18% एवढे उमेदवार जे आहे तर ते जनरल संदर्भात इथं पाहायला मिळत आहे। त्यानंतर तिसरं जर बघितलं आपण तिसरे टॉपचे उमेदवार तर ते ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय एससी संदर्भात जे काही टॉपचे उमेदवार आहे तर हे 3 नंबरवरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वात जास्त उमेदवार जे काही प्रविष्ट झालेले टॉपचे उमेदवार तर हे एससीचे उमेदवार किती आहे तर बघा जवळपास 31,621 म्हणजे इथं 15% जवळपास जे काही उमेदवार आहे तर ते एससीचे आपल्याला 31,621 उमेदवार पाहायला मिळत आहे। त्यानंतर 4 नंबरवरती जर आपण विचार केला तर इथे एसटी प्रवर्गाचे उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे। आता 4 नंबरवरती एसटी प्रवर्गाचे एकूण किती उमेदवार सध्या परीक्षेमध्ये प्रविष्ट होते आणि त्यांचा जो स्कोर आलेला आहे तो म्हणजे 19,324 जवळपास 9% जे उमेदवार आहे तर ते एसटी प्रवर्गाचे सध्या निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर जो पुढचा सध्या बघा आपण इथं हायेस्ट जर घेतला तर तो SC-BC संदर्भात म्हणजे 5 नंबरचा हायेस्ट असलेली प्रवर्ग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर SC-BCचे जे उमेदवार आहे तर ते जवळपास 15,220 एवढे उमेदवार जवळपास 60% उमेदवार आपल्याला सध्या या ठिकाणी परीक्षेमध्ये जे काही पास झालेले म्हणजे चांगल्या मार्काने आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर लास्टमध्ये या ठिकाणी जर विचार केला आपण तर EWS संदर्भात या ठिकाणी आपल्याला थोडे उमेदवार बघा त्या ठिकाणी जो स्कोर असेल चांगला त्याचा इथं झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि उर्वरित जे काही विजे असेल NTB असेल NTC D SBC तर ह्यांच्या अनुषंगाने जवळपास 12% जे उमेदवार आहे उरलेले तर त्यांचा स्कोर सध्या बघा इथं पाहायला मिळत आहे। EWSचे 9,812 एवढे उमेदवार 5% उमेदवार संपूर्ण जे काही 2 लाख प्लस उमेदवारांमधून हे जे काही सध्या आकडेवारी आहे तर आकडेवारी इथं पाहायला मिळते। आता ओबीसीचे फक्त 66,482 एवढे उमेदवार ह्या ठिकाणी प्रविष्ट आहे। आता ओबीसीचा जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ मे बी ह्या ठिकाणी सर्वात जास्त हाय सध्या बघा जाऊ शकतो। आता याच्यामध्ये जे काही ओपन जनरल असेल आणि ओबीसी हे जे सध्या बघा 2 सध्या प्रवर्ग येणार तर ह्यांचा कट ऑफ जो असेल तर तो सध्या बघा सर्वात जो काही हायेस्ट असेल तर तो हायेस्ट सध्या इथं जाऊ शकतो मे बी, कारण इथे जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सर्वात जास्त म्हणजे 66,482 एवढे जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या इथं पाहायला मिळत आहे। आता एकंदरीत जर बघितलं आपण संपूर्ण जी काही माहितीनुसार जवळपास या ठिकाणी 81 ते 100 मार्कादरम्यान 31.77 एवढे विद्यार्थी आहे। त्यानंतर 101 ते 120 दरम्यान 24.73 एवढे जे काही उमेदवार होते आणि 61 ते 80 मार्कादरम्यान 23.52 एवढे विद्यार्थी जे आहे तर त्यांना जो स्कोर आहे तर तो जवळपास या ठिकाणी मिळालेला आहे। म्हणजे इथे जर आपण बघितलं तर 80% हे ठिकाणी जे काही उमेदवार आहे 80% तर त्यांना जवळपास 61 ते 120 यामध्ये जो काही मार्क आहे तर ते मार्क सध्या बघा ह्या रेंजमध्ये इथं पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यानुसार जर आपण संपूर्ण डाटा जर इथं बघा ॲनालिसिस केला तर ह्यानुसार जी काही तुमची कट ऑफ असेल किंवा मेरिट असेल तर तो नेमका किती त्या ठिकाणी बघा जाऊ शकतो तर त्या अनुषंगाने देखील आपण स्लाईडमध्ये माहिती घेऊया जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल। तर ह्याच्यामध्ये हे जे संपूर्ण उमेदवार जरी इथं असले तरी जो काही सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बघा करतोय। आता ह्याच्यामध्ये जे काही अंदाजित वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सीच्या अनुषंगाने आपण सेफ स्कोर या ठिकाणी बघा पुढे बघणार आहोत। त्याच्यामध्ये जो सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर आपण 10 ते 15,000 ज्या वेकेन्सी आहे तर त्या अनुषंगाने इथं बघणार आहोत। ह्या वेकेन्सी जवळपास आपल्याला 25 ते 30,000 पर्यंत देखील सध्या बघा इथं शिक्षक भरतीमध्ये येऊ शकतात, परंतु ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही उमेदवारांना पाठपुरावा करावा लागेल। त्याच्यामध्ये नवीन संच मान्यता धोरण असेल तर ते देखील सध्या बघा त्या ठिकाणी रद्द झालं, निकष रद्द झाले। तर हे जे काही 25 ते 30,000 मागच्याप्रमाणे जी भरती झाली त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी भरती होऊ शकते। तर सध्या तरी आपण 50% वेकेन्सीच्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ इथं बघणार आहोत। याच्यामध्ये ओपन संदर्भात जर तुम्ही विचार केला तर ओपनचं जवळपास 125 ते
30 दरम्यान या ठिकाणी जवळपास जो काही सेफ स्कोअर असेल तर तो सेफ स्कोअर इथं बघा येऊ शकतो. त्यानंतर ओबीसीचा आपण विचार केला तर 120 ते 125 म्हणजे या ठिकाणी ओपन आणि ओबीसी, कारण ओबीसीचे सर्वात जास्त इथं उमेदवार आहे, जवळपास 66,000 प्लस उमेदवार ओबीसीचे येतात. म्हणजे ओबीसी आणि ओपनचा जो सध्या बघा कट ऑफ असेल किंवा सेफ स्कोअर असेल तर तो सेम आपल्याला पाहायला कदाचित मिळू शकतो, कारण ह्याच्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे. त्यानंतर या ठिकाणी एससी संदर्भात विचार केला तर 110 ते 115 दरम्यान सध्या येऊ शकतो. एसटी संदर्भात विचार केला, एसटीचे जवळपास 19,000 प्लस उमेदवार आहे, तर ह्याच्यामध्ये एसटीचा 95 ते 100 दरम्यान आपल्याला सेफ स्कोअर सध्या इथं म्हणता येईल, जवळपास 10 ते 15,000 वेकेन्सीच्या अनुषंगाने. त्यानंतर EWSचा जर विचार केला तर 115 ते 120 दरम्यान सध्या बघा या ठिकाणी जो सेफ स्कोअर आहे तर तो EWSचा इथं म्हणता येईल. ACBC संदर्भात 120 ते 125 दरम्यान सेफ स्कोअर इथं तुम्ही म्हणू शकतात. NTB संदर्भात 110 ते 120 दरम्यान NTBचा जो काही सेफ स्कोअर असेल तर तो सेफ स्कोअर इथं आपण गृहीत धरूया. त्यानंतर NTCचा जर विचार केला 115 ते 120 दरम्यान मे बी इथं जाऊ शकतो. आता ह्या प्रवर्गाचे जवळपास 5 जे काही मार्क असेल 5-7 मार्क, तर हे तुम्ही प्लस मायनस इथं तुम्ही करू शकतात. त्यानंतर NTD संदर्भात 110 ते 115 दरम्यान या ठिकाणी जो काही सेफ स्कोअर असेल तर तो मे बी इथं जाऊ शकतो. त्यानंतर पुढचं जर आपण बघितलं तर या ठिकाणी NTD झाला 110-115. त्यानंतर विजय संदर्भात 115 ते 120 दरम्यान जवळपास या ठिकाणी 5 ते 7 मार्क प्लस मायनस सध्या बघा इथं होऊ शकतात, तर तो देखील विचार करा. त्यानंतर सर्वात कमी जे काही PWD संदर्भात असेल समांतर आरक्षणाचे तर त्यांचं 70 ते 80% या ठिकाणी मार्क असेल तर ते मार्क असले तरी त्यांचं सिलेक्शन मे बी इथं होऊ शकतं. त्यानंतर सर्वात खालचे जे आहे तर ते SBC, तर ह्यांच्या संदर्भात 110 ते 115 दरम्यान जो काही स्कोअर असेल तर तो स्कोअर सध्या बघा इथं तुमच्या जाऊ शकतो. आता हा जो स्कोअर आहे तर हा एक अंदाजे जे 10 ते 15,000 वेकेन्सीच्या अनुषंगाने घेण्यात आलं आहे. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेकेन्सी जर आल्या तर हे जे स्कोअर आहे तर ह्याच्यामध्ये 10 मार्क प्लस मायनस सध्या बघा तुमचे होऊ शकतात. तर हा एक अंदाजेच सध्या बघा जो स्कोअर आहे तर तो स्कोअर आपण इथं सांगण्यात आला आहे. तर सध्या तरी जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचा प्रत्येक प्रवर्गाचे जे सध्या उमेदवार आहे त्याच्यामधून ओबीसीचा सर्वात जास्त आपल्याला उमेदवार आहे तर ते परीक्षेमध्ये पाहायला मिळत आहे. तर जवळपास ओबीसी आणि ओपनचा जो काही कट ऑफ असेल किंवा जे सध्या सेफ स्कोअर असेल तर तो मे बी काही या ठिकाणी 2 ते 3 मार्काचाच फक्त फरक इथं जास्त पाहायला आपल्याला मिळू शकतो. तर सध्या तरी हे जे काही महत्त्वाचा डेटा जो आहे तर तो सध्या इथं ॲनालिसिस करण्यात आलं आहे. ह्याच्यामध्ये सर्वसाधारण स्कोअर जो आहे तर तो 100, 101 ते 120 दरम्यान ह्या ठिकाणी सर्वसाधारण स्कोअर आपण म्हणू शकतो. तर सध्या महत्त्वाचा जो काही डेटा आहे तर तो डेटा इथं बघा ॲनालिसिस करण्यात आला आहे. तर ह्या अनुषंगाने तुमचा नेमका सेफ स्कोअर त्या ठिकाणी किती आहे किंवा तुम्हाला किती सध्या बघा स्कोअर मिळाला आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही कमेंट देखील करू शकता. तुमची कमेंट करताना तुमचा स्कोअर, त्यानंतर तुमचा विषय आणि तुमचा प्रवर्ग नक्की कमेंट करा. त्याच्यानुसार तुम्हाला पुढील जी काही तुम्ही सेफ आहात किंवा नाही त्या अनुषंगाने तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. तर ह्या संदर्भात तुम्हाला ह्या ठिकाणी बघा काही कमेंट असेल तर कमेंट तुम्ही नक्की करू शकतात, जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ बनवण्यामागे बराचसा या ठिकाणी बघा वेळ गेला, तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आगामी जी काही भरती प्रक्रिया संपूर्ण या ठिकाणी शिक्षक भरती होईपर्यंत तुम्हाला ज्या काही नवीन अपडेट असेल शिक्षक भरतीच्या त्या आपण ह्या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी प्रोव्हाइड करू. तर सध्या संपूर्ण जे काही PDF असेल तर त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे जाऊन तुम्ही लिंकवर तुम्ही जॉईन करू शकता. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल माहिती शेअर करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या एखाद्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.